श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. भगवान मनूचा ब्रह्मचर्यावर विलक्षण भर आहे. ब्रह्मचार्य आश्रम हा 25 वर्षापर्यंत असतो. त्यानंतर गृहस्थ आश्रम 25 वर्ष. ब्रह्मचर्य हे केवळ ब्रह्मचार्य आश्रमातच पाळायचे असे नाही, तर सर्वच आश्रमात मरेपर्यंत पाळायचे. त्याकरता धर्माचं बंधन आहे. गृहस्थाने केवळ ऋतीप्राप्तीनंतर शास्त्री विधीप्रमाणे धर्मप्रजा व्हावी म्हणून संपर्क तेवढ्यापुरता ठेवायचा. ब्रह्मचर्य सिद्ध झाले की सर्व योग साध्य होतो. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हे महाव्रत आहे. म्हणून सांगतो तसे प्रत्येक आश्रमात काटेकोर धर्माचरण झाले तर ब्रह्मचर्य सिद्ध होते. कामना धर्ममर्यादा न सांभाळणाऱ्याला ब्रह्मचर्य व्रत असंभव. त्याविणे ब्रह्मानुभूती वा परम साम्य अवस्था असंभव. आश्रमामुळे वंश सातत्य टिकेल. म्हणूनच हिंदू समाज लक्षावधी वर्षापासून अविच्छिन्न अखंड आहे. अणुवंश हा तर हिंदू समाजाचा पाया आहे. शुद्ध अणुवंश राखण्याकरताच म्हणून समान शासन आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.